हाय नमस्कार राम राम मित्रांनो. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवणं चालू आहे. ऑफिसचे कामं वगैरे असल्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही. तर आज आपण आमच्या टेरेस गार्डनचा अपडेट घेऊया. आपण मागे चंदनाची झाडं, डेझर्ट रोज, ॲडिनियम यांची झाडं लावलेली बारीक. ते आता आपण किती झालेत, 15 दिवस होऊन गेलेले आहेत. तर ते आज आपण बघूया. तसेच माझ्याकडे जे जेट प्लॅन्ट आहे, आम्ही एका भांड्यामध्ये लावलेलं, ते आता आपण पिशवीमध्ये रिपोर्ट करूया. आज ते आपण तुम्हाला दाखवतो. तर चला मग आज आपण टेरेस गार्डनचा अपडेट घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे आपल्याकडे एक जेट प्लॅन होतं त्याचे कटिंग करून आपण या बारक्या पॉटमध्ये लावलेले, ते पूर्णपणे जगलेले आहेत. हे बघा या प्रकारे. तर आता आपण ते प्लॅस्टिकच्या पिशव्याचे आपल्याकडे कॅरी बॅग उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये आपण आता ते लावायचं आहे. तर त्याच्या आधी लावूया, त्याच्यानंतर आपण टेरेस गार्डनचा पूर्णपणे अपडेट घेऊया. हे बघा हे आपलं टेरेस गार्डन. आता याचं पूर्ण बघूया काय काय आहे. आता आपण जे कॅरी बॅग पिशव्या भरल्या होत्या त्या आता आपण बघूया. जे आपल्याकडे वेस्टेज वगैरे सामान असते त्याच्यापासून तयार केलेली आपली ही टेरेस बाग आहे. याच्यामध्ये आपण घरामध्ये जे माती पण तयार करून घेतलेली आहे. आपल्या घरामधील वेस्टेज साहित्य जे असतं त्याचा वापर करून आपण पूर्णपणे टेरेस गार्डन तयार केलेलं आहे. आपल्या घरात पाण्याच्या बॉटल, तसे तेलाचे कॅन, प्लॅस्टिक जे असतात त्याचा आपण इथे पूर्णपणे वापर करून त्याचं आपण हे गार्डन तयार केलेलं आहे. वेस्टेजपासून टिकाऊ हे आपण तयार केलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा झाडं लावूया, तुम्हाला दाखवतो. आपल्या ते जे जेट प्लॅन उपलब्ध होतं ते आपण कटिंग करून त्यांचं आता आपण हे लावलेलं आहे. तर आता आपण याला प्रत्येकाला मुळं पण आलेले आहेत. या प्रकारे बघा बारीक मुळं आलेले आहेत. तर ते आता आपण पिशव्या वगैरे भरून घेणार आहे, ते आता तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता हे जेट प्लॅनची झाडं लावून झालेली आहेत. तर त्याच्याच बाजूला आपण पहिले लावलेले आहेत बघा हे जेट प्लॅन. याला 6 महिने झालेले आहेत. पूर्णपणे हिरवीगार आणि पूर्णपणे जगलेले आहेत बघा. हे सर्व आपण कटिंग करून त्याचे ग्रो केलेले आहे. त्याच्यानंतर हे आपले ॲडिनियम डेझर्ट रोज, हे डेझर्ट रोजची झाड आहे. आता आपण याच्यातल्या पहिल्यांदा चहाच्या कपामध्ये लावलेली, त्याच्यानंतर त्याच्या खाली प्लॅस्टिकच्या बॉटलचा आता वापर केलेला आहे. म्हणजे त्याची उंची वाढवण्यासाठी त्याला आपल्याला वेगळ्या प्रकारचा एक लुक द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे. त्याच्यासाठी याचा आपण आता हे आज केलेलं आहे, रिपोर्टिंग केलेलं आहे डेझर्ट रोड. त्याच्यानंतर जे आपण डेझर्ट रोडचे जे सीडपासून तयार केलेले झाडं, ते आता पूर्णपणे आपण बॉटलमध्ये मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला दाखवलेले लावताना. ते आता हे पूर्ण सर्व झाडं जगलेली आहेत. बियापासून तयार केलेली ही आपली वाल. सर्व जे झाडं ती जगलेली आहेत. दुपारचे 12 वाजलेले आहेत. ऊन पण जास्त आहे, त्याच्यामुळे जरा आपल्याला झाडं सुकल्यासारखी दिसत आहे. हे सर्व जे आपल्या घरातील वेस्टेज वगैरे असते त्याच्यामध्ये आपण हे सर्वपणे झाडांचे बिया आपण याच्यात लावलेले आहेत. हे सर्व जगलेले आहेत बघा. या प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये पण आपण लावलेले आहेत, ते पण जगलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हे पण तसंच केलेलं आहे बघा. पहिले एक लहान बॉटल, त्याच्यानंतर मोठी बॉटल, म्हणजे आपल्याला त्याला बॉटलसारखा लुक द्यायचा आहे. डेझर्ट रोजला वेगळ्या प्रकारे एक आपल्याला लुक देण्यासाठी आपण हे आता तयार केलेलं आहे बघा. त्या बॉटलचा त्याला आपल्याला एक प्रकारचा लुक द्यायचा आहे. त्याच्या बाजूला हे आपले ॲडिनियमची जुनी 2-3 वर्षापूर्वीची झाड आहेत. त्यांना फुलं पण आहेत आणि बारीक शेंगा पण आलेल्या आपल्याला दिसत आहेत. हे बघा या प्रकारे आपल्या हे सर्व शेंगा आपल्याला इथे दिसत आहेत. याच्यापासून आपल्याला सीड भेटतात, बिया भेटतात. त्याचीच आपण परतीची लागवड करणार. आता हे पूर्णपणे पक्व झाले नाहीत. पक्व झाल्यानंतर आपल्याला हे दिसते. पक्व होऊन फुटतील म्हणून आपण याला बारीक दोरीने बांधून पण ठेवलेलं आहे, म्हणजे याच्यातलं बिया उडून जाऊ नये किंवा पडून जाऊन वेस्टेज होऊ नये याच्यासाठी. हे पूर्णपणे फुलं आलेले आहेत. फेब्रुवारीचा शेवटचा दिवस. हे फुलं आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्याच बाजूला हे बघा प्रकारे आपण त्याला आकार देण्याचा प्रयत्न करताय. जे डेझर्ट रोज आपल्याला हवं तसं त्याच्या प्रकारे बोनसाईन करायचं आहे. बोनसाईनचं लुक द्यायचं आपल्याला. हे बघा या बाजूला कॅक्टस आहे. तसे हे आता हे आपले 1 महिन्यापूर्वी आपण रिपोर्टिंग केलेले आपले जे सीड होते ते या प्लॅस्टिकच्या पिशवीत लावलेले पूर्णपणे जगलेले आहेत बघा. चांगले मोठे पण झालेले आहेत. हे बघा सर्व झाडं आपले हे जगलेले आहेत. इथे आपल्याला दिसत आहे प्लॅस्टिकच्या बॉटलमधले आणि
कॅरी बॅगमधले. त्याच्याच बाजूला आपण जे रक्तचंदन त्याची झाड लावलेले आहेत. अजून त्यांना काही कोंब आलेले नाहीत. 10 दिवस झालेले आहेत आपण लावून. आता बघूया कधी कोंब येतील वगैरे आल्यावर तुम्हाला दाखवूया, त्याचा अपडेट पण आपण देऊया. हे पूर्णपणे आमच्या याच्यावर टेरेसवरची गार्डन. आणि आमच्याच बाजूला आपल्याला इथे आंब्याची आणि चिकूची झाडं दिसतात बघा. पूर्णपणे चिकूचा बहार आलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथे आंबे पण लहान लहान आंबे धरलेले आपल्याला दिसत आहेत. हे बघा बारीक आंबे आपल्याला इथे दिसत आहे बघा. आता आंब्याचा सीझन पण चालू होईल. आमच्या गच्चीवरती आपल्या बाजूला टेरेसच्या बाजूला जे आंब्याचं झाड आहे पूर्णपणे बहार आलेलं आहे. आणि त्याला आता बारीक आंबे पण आपल्याला इथे आलेले इथे आपल्याला दिसत आहेत. त्याच्याच बाजूला चिकूचं झाड आहे. हे बघा, या प्रकारे आज आपण टेरेस गार्डनवरती आपण आज जेट प्लॅनचे रोपाचे आपण रिपोर्टिंग केलेली आहे. आता आपण टेरेसवर तुम्हाला आमच्या खाली जे झाड आहे ते दाखवतो. हे आपल्या खाली आहे बघा. आपल्या समोर बाजूला या प्रकारे आपण सगळे झाडं लावलेले आहेत. वरील बाजून कसा लुक दिसतो बघा. हे आपल्याला ते पिस्त्याचं झाड किती उंच झालेलं दिसत आहे बघा. त्याच्याच बाजूला आपल्याला सफरचंदाचं पण आहे. त्याच्याच बाजूला रुद्राक्ष, सफरचंद हे अशा प्रकारे आपल्याला गच्चीवरून आपल्या खाली पूर्णपणे लुक दिसते. समोरील गार्डन हे बघा. या प्रकारे आपण तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे त्यांना पण अशीच नवीन नवीन माहिती बघायला मिळेल. व असेच व्हिडिओ नवीन बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटेल. या प्रकारे आज आपण टेरेस गार्डनवरती झाडांची रिपोर्टिंग तसेच कटिंगपासून जे ग्रो केलेले जेट प्लॅन त्याची पण आपण रिपोर्टिंग केलेली आहे. या प्रकारे आज आपण टेरेस गार्डनविषयी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये. बाय. आजचा दिवस शुभ जाओ.